आता पुन्हा एकदा हवामानाबाबत मोठी अपडेट समोर येतेय. मान्सून येण्याआधीच महाराष्ट्रावर दुहेरी संकट ओढवल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एका बाजूला वादळी पावसाचा इशारा, तर दुसऱ्या बाजूला उष्णतेची लाट कायम आहे. कोकणापासून ते विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. नेमकं कुठे पावसाचा इशारा आहे आणि कुठे तापमानाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस हवामानाचा रंगच बदललेला दिसतोय. पूर्व मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असून राज्यातील तब्बल 26 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आलाय. काही ठिकाणी वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे, तर काही भागात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार आहे. सर्वप्रथम कोकणाबद्दल बोलायचं झालं तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात दुपारनंतर अचानक हवामान बदलण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. वातावरण दमट राहणार असून उकाडाही जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्रात देखील हवामानात मोठा बदल झालेला दिसतोय. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता आहे. ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. काही भागात विजांसह गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलं जातंय. उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये वातावरण कोरडं राहणार असलं तरी नाशिक आणि अहिल्यानगर भागात वादळी पावसाचा धोका कायम आहे. पुढचे 48 तास या भागासाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. मराठवाड्यात मात्र दुहेरी संकट कायम आहे. एका बाजूला उष्णतेची लाट आणि दुसऱ्या बाजूला वादळी पावसाचा इशारा. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागात तापमान 42 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विजांच्या कडकडाटासह पावसाचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आता विदर्भाबद्दल बोलायचं झालं तर इथे परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसतीये. अनेक भागात तापमान 45 अंशांच्या पार गेलंय. अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय, तर नागपूर, अकोला आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही उष्णतेचा येलो अलर्ट कायम आहे. दिवसासोबतच रात्रीही प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचा अंदाज आहे. एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रात पूर्व मान्सून सक्रिय होऊ लागलाय. अर्ध्या महाराष्ट्रात वादळी पावसाचं वातावरण तयार झालंय, तर काही भाग अजूनही उष्णतेने होरपळून निघत आहेत. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच घराबाहेर पडावं. विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणं शक्यतो टाळा आणि स्वतःची काळजी घ्या. तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामान कसं आहे? पाऊस सुरू आहे की अजूनही उकाडा कायम आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.